हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द श्रीशा वे. तुमचं बाळ उन्हाळ्यात जास्त रडतं आहे का? कमी खात आहे का? कदाचित त्याला डिहायड्रेशन होत असेल. आजच्या या एपिसोड 2मध्ये आपण बघणार आहोत बाळाला पाणी कधी द्यायचं, काय खायला द्यायचं आणि कोणत्या चुका टाळायच्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी काही इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे. उन्हाळ्यामध्ये बाळांच्या शरीरात पाणी खूप लवकर कमी होतं, कारण त्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. जर बाळाला पुरेसं हायड्रेशन मिळालं नाही तर चिडचिड, कमी युरिन पास, ड्राय लिप्स, थकवा अशा प्रकारचे सायन्स दिसू शकतात. म्हणून हायड्रेशन हे उन्हाळ्यात सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे. 0 ते 6 मंथ्स बाळांसाठी या वयामध्ये बाळाला फक्त ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क पुरेसं असतं. इवन उन्हाळ्यातही वेगळं पाणी देण्याची गरज नसते. 6 महिन्यांनंतर तुम्ही थोड्या प्रमाणात पाणी सुरू करू शकता, स्पूनने किंवा सिपरने. पण लक्षात ठेवा, एकदम जास्त पाणी देऊ नका. 1 वर्षाच्या पुढे रेग्युलर इंटरवल्सने पाणी द्या, पण कोल्ड वॉटर देऊ नका. नॉर्मल टेम्परेचर बेस्ट आहे. उन्हाळ्यामध्ये बाळाचं डायजेशन थोडं वीक होतं, म्हणून हलकं आणि पचायला सोपं खाणं खूप महत्त्वाचं आहे. बेस्ट फूड्स कोणत्या आहेत तर तुम्ही केळं मॅश करून देऊ शकता, जे की एनर्जी देतं आणि इझी टू डायजेस्ट आहे. त्यानंतर तुम्ही दाल खिचडी देऊ शकता, हे एकदम लाईट आणि न्यूट्रिशियस ऑप्शन आहे. त्यानंतर दही देऊ शकता, ते बॉडी थंड ठेवायला मदत करते. त्याचबरोबर फ्रूट प्युरी देऊ शकता, जसं की ॲपल किंवा पेअर या दोघांची प्युरी करून देऊ शकता. उन्हाळ्यामध्ये काही कॉमन चुका टाळायला हव्यात, जसं की लाँग गॅप ठेवणं फिडिंगमध्ये. त्यानंतर बाहेरचं फूड देणं, बाळाला ओव्हर फिडिंग करणं. बाळ नको म्हणतं आहे तरी बाळाने काही खाल्लेलं नाही आहे म्हणून जबरदस्ती त्याला भरवणं. त्यानंतर फ्रीजमधलं थंड पाणी बाळासाठी देणं. बाळाला योग्य नॉर्मल टेम्परेचरचं पाणीच योग्य आहे. सो या छोट्या चुका बाळाच्या हेल्थवरती रिझल्ट करतात. बाळासाठी नेहमी फ्रेश फूडच बनवा. बॉटल किंवा सिपर क्लीन ठेवा. डायरेक्ट उन्हामध्ये फिडिंग करू नका. बाळाचं बिहेवियर आहे ऑब्झर्व करत राहा. जर बाळ अचानक खूप शांत किंवा जास्त रडत असेल तर हायड्रेशन चेक करत राहा. तर असा हा यूजफुल व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच बेबी केअर टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे क्वेश्चन्स कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि एपिसोड 3मध्ये आपण बघणार आहोत बाळाला उन्हापासून कसं प्रोटेक्ट करायचं. तर भेटूया पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.